आजचा जो बायोडाटा आहे तो एका 12वी शिक्षण झालेल्या मुलीचा आहे आणि यांना सुद्धा 12वी शिक्षण झालेला मुलगा चालत आहे. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर आजच आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राशी संपर्क करा. फोन करताना कृपया सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करावा आणि तुम्ही अजूनपर्यंत बरं का आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर आजच नाव नोंदणीविषयी सुद्धा माहिती घ्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1998. उंची मुलीची 5 फूट 7 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. शिक्षण मुलीचं 12वी झालेलं आहे आणि मुलीचा एक डोळा आहे तो थोडासा तिरका आहे. मुलीला व्हिजिबिलिटी 100% आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण असा यांचा परिवार आहे. मूळ हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि मुलगी ही शेतकरी कुटुंबातील आहे. तर यांच्या अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्याअगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. तर त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे नाशिक जिल्ह्यातील असावं. त्या मुलाचं शिक्षण हे किमान 12वी किंवा 12वी पेक्षा जास्त झालेलं असावं आणि तो मुलगा नोकरी व्यवसाय करत असेल तसंही सहजना चालेल. मुलगा एमआयडीसी मध्ये जॉबला असेल असंही सहजना चालेल. फक्त मुलाचं नोकरी आणि व्यवसाय किंवा शेती किंवा जोड व्यवसाय असेल तर या जोड व्यवसायामधून आणि नोकरीमधून त्याचं दरमहा उत्पन्न हे किमान 40,000 रुपये एवढं असावं. मुलाच्या वाटणीला 2 ते 2.5 एकर एवढी जरी शेती असावी. मुलगा नोकरीनिमित्त नाशिक किंवा पुणे या भागामध्ये असेल असंही सहजना चालेल. मुलगा सिटीमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही किंवा तुमचा कोणताही मित्र जर का मूळचा नाशिक जिल्ह्यातील असेल, शिक्षण त्याचं 12वी किंवा 12वी पेक्षा जास्त झालेलं असेल, नोकरीनिमित्त नाशिक किंवा पुणे या ठिकाणी असेल आणि लग्नासाठी एक चांगलं स्थळ पाहत असेल किंवा शिक्षण जर का साधारण असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्यामुळे नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य होऊ शकतं. आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलं मुलींची सगळे असतात. गेली 12 वर्ष झाली आपलं हे विवाह केंद्र मी चालवत आहे. फक्त कमी शिकलेल्या मुलींची सळ आज समाजामध्ये खूप कमी आहेत. त्यामुळे ज्या मुलांची शिक्षण कमी झालेली आहेत त्या मुलांसाठी फक्त मिळतीभूती स्थळी कमी प्रमाणात राहतात. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे 84 46 299 756 आणि 89 83 89 37 87. या नंबरवरती तुम्ही सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करू शकता. तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करू शकता किंवा थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता. आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी फी कशी आहे, नाव नोंदणी केल्यानंतर प्रोसिजर कशी असते, स्थळे तुम्हाला कशा प्रकारे पाहायला मिळतात या संदर्भात सखोल माहितीसाठी तुम्ही आपल्या या नंबरवरती फोन करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.